शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी. पीक विम्याचा आजपासून दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात. आज 3 वाजेपर्यंत जे की 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे या 22 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 22 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे आता यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार या पीक विमा कंपनीकडून जे की तातडीने आदेश इथे देण्यात आलेले आहे. ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांचा पीक विमा क्लेम मंजूर आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, आधार लिंक आहे, डीबीटी सगळे आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना तातडीने पैसे जमा करावेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे यामध्ये सोयाबीन आहे, कापूस, तूर, तर या पिकांसाठी 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा या जिल्ह्यांमध्ये ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, सविस्तर माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. नागपूरमध्ये 110 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 125 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये मंजूर झालेला जो काही पीक विमा आहे 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 90 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 105 कोटी रुपये, वाशिममध्ये 95 कोटी रुपये अंदाजी रक्कम, त्यानंतर बुलढाण्यामध्ये 130 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 85 कोटी, गडचिरोलीमध्ये 70 कोटी, भंडारामध्ये 65 कोटी. तर याप्रमाणे पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे जे की या जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा. यानंतर गोंदियामध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 145 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 80 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरुवात झालेली आहे. एकाच वेळेस सर्व जिल्ह्यात पैसे इथे येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केला जाईल. परभणीमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये 100 कोटी रुपये, बीडमध्ये 135 कोटी रुपये, लातूरमध्ये 120 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 92 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 98 कोटी रुपये, जळगावमध्ये 102 कोटी रुपये. यानंतर इथे आपलं धुळेमध्ये 88 कोटी रुपये, नाशिकमध्ये 118 कोटी रुपये, पुणेमध्ये 96 कोटी रुपये, सातारामध्ये 82 कोटी रुपये, सांगलीमध्ये 78 कोटी रुपये. याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये 84 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 108 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 112 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 52 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी रुपये. तर आता हे जे पुणेपासून जे आहे, पुणेपासून यामध्ये येते आपलं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 7 ते 15 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता लागू शकते. तर बाकी जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर इथे रायगडमध्ये 58 कोटी रुपये, ठाणेमध्ये 48 कोटी रुपये, पालघरमध्ये 55 कोटी रुपये आणि मुंबई उपनगरमध्ये 20 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यांमध्ये. मुंबई शहरामध्ये 15 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. नंदुरबारमध्ये 68 कोटी रुपये प्रक्रिया इथे सुरू आहे. तर आताची जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे पीक विमा संदर्भात, यामध्ये देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज मोठा निर्णय म्हणजे दुसरा टप्पा बैठकीमध्ये निर्णय जो काही घेण्यात आलेला आहे. जे काही शेतकरी पात्र आहेत तर अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करण्यात यावे व जमा केल्या जाणार आहे अशी रक्कम ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येईल. त्याचप्रमाणे आता दुसरा जो काही टप्पा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. कोणाला 10,000, 15,000, 20,000 तर 25,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा दुसरा टप्पा जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये कोणाला पैसे तर मिळत आहे, यामध्ये ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाईची तर नोंद केलेली आहे, आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, तर अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य देऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम पीक विमा कंपनीला तुम्ही लेखी अर्ज द्या. पीक विमाचा जो काही फॉर्म आहे त्याचं स्टेटस चेक करा की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, तर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, कधीपर्यंत येईल, अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तो कोणत्या कारणामुळे झालेला आहे, तुमचा सविस्तर माहिती तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. तर आता तुम्हाला एक लेखी अर्ज देतो. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी पीक विमा कंपनीचे नाव लिहिलं नाही तरी चालेल, तुमचा तालुक्याला जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत लेखी अर्ज
महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार शेतकरी तुमचे नाव लिहा. त्याचप्रमाणे हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला असून आजपर्यंत माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. अशा पद्धतीने तुम्हाला इथे लेखी अर्ज लिहायचा आहे. शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, जे की तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे त्यावरती ॲप्लिकेशन आय डी राहते ते टाका. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव. आता कोणकोणते पीक आहे यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर याचा पीक विमा वाटप इथं मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. यानंतर तुमचा सर्वे नंबर इथं टाकायचा आहे. सर्व माहिती तुम्हाला जशीच्या तशा, त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती 7/12/8 आणि ई पीक पाहणी केलेला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचा आहे. तर हा जो लेखी अर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे तिथं नेऊन तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर आता कोणाला पीक विम्याचे पैसे तर मिळणार नाहीत. ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही किंवा अर्ज केलेला नाही तर अशांना पीक विम्याचे पैसे तर मिळणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज जरी भरलेला असेल परंतु त्याचे जे काही प्रीमियम आहे म्हणजे पैसे आहेत ते जर भरले नसतील तर तुम्हाला 1 रुपया इथं मिळणार नाही. अर्ज रिजेक्ट म्हणजे अपूर्ण कागदपत्र असतील किंवा तुम्ही फॉर्म भरताना चुकीची माहिती दिलेली असेल तर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट. याचप्रमाणे जर तुम्ही ई पीक पाहणी योग्य पद्धतीने जर केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमा इथे मिळणार नाही. यानंतर इथे आपलं 72 तासाच्या तुम्ही जर तुमचा क्लेम केलेला नाही म्हणजे जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर याचं जर तुम्ही क्लेम केलेला नाही म्हणजे 72 तासाच्या तुम्ही नुकसान भरपाईची नोंद केलेली नाही तर तुम्हाला पीक विमा इथे मिळणार नाही. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल किंवा आधार लिंक नसेल तर अशांना पैसे तर येणार नाही. यानंतर तुमचं जर बँक खातं इनॲक्टिव्ह असेल तरी देखील तुम्हाला पैसे तर येणार नाही. याचप्रमाणे तुमचे नाव 7/12 आधार कार्ड आणि बँक पासबुकवर सेम असणे आवश्यक आहे. डुप्लिकेट अर्ज जर केले, चुकीची माहिती जर दिली तर तुमचा अर्ज इथं नाकारला जातो. तर आता अशा पद्धतीने या शेतकऱ्यांना पीक विमा इथे येणार नाही. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लगेच तक्रार करा, लेखी अर्ज द्या किंवा तुम्हाला 1444 या 7 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.